महाराष्ट्र. रात्रीचे 3:30 वाजलेले आहेत. आमच्या सगळे अंगणवाडीच्या महिला मोर्चाला जाणं एवढं सोपं नाही. हाय सगळ्यांनी हाय करा. हाय 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 सगळ्यांनी हात दाखवा. हे बघा रात्रीचे 3:30 वाजलेले आहेत. आमच्या सगळ्या महिला मोर्चाला आलेल्या आहेत. कुठून आलात काय तुम्ही? वाडा पालघर. काय इच्छा आहे तुमची? कशासाठी आलात? आमच्या रस्त्यांबद्दल आम्हाला सरसकट मिळावा. एवढ्या थंडीत सगळ्या जमा झालेल्या आहेत. आणि ही आमची स्पेशल बोगी सर्व महिलांसाठी. आम्ही आता 3:30 वाजलेले आहेत रात्रीचे. थंडी किती आहे बघा. आणि ह्या सगळ्या थंडीमध्ये ह्या आमच्या महिला उतरलेल्या आहेत. आणि आम्हाला वेतन घेऊनच जायचं आहे. हा दिल्लीचा मोर्चा आमचा. तुम्ही सगळ्यांनी घरी बसल्या आशीर्वाद द्या, प्रार्थना करा की आपला लवकरात लवकर वेतन श्रेणीमध्ये आपण जाऊया, शासकीय दर्जा घेऊया. सगळ्यांनी हाय करा. पूर्ण महाराष्ट्रात व्हिडिओ जातोय. आपल्याला मोर्चाला येणं एवढं सोपं नाही बघा. थंडी थंडी थंडी. तायांनो, माझा तुम्हाला सगळ्यांना एकच सल्ला आहे की घरी बसल्या तुम्ही सगळ्यांनी प्रार्थना करायची. बघा हे आमच्या ताई. ताई कशासाठी आलात? मोर्चा. काय घेऊन जायचंय? वेतन. वेतन पाहिजे आम्हाला. महाराष्ट्र तो अंगड़ाई थी, दिल्ली की बारी है अब. कशी थंडी आहे? थंडी कशी आहे? खूप थंडी आहे. इतकी थंडी त्याला म्हणतात त्याला. आणि आम्हाला ग्रॅज्युटी पाहिजे, पेन्शन पाहिजे, वेतन पाहिजे, मानधन नको आहे. हे बघा आमचे भाऊ आमच्या सोबत महिलांना खूप सुरक्षित आणलेलं आहे स्पेशल बोगी करून. आणि आमच्या संघटनेमध्ये सुरक्षतेचं पूर्ण लक्ष दिलं जातं. आणि महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या रणरागिणी 72 महिला आहेत. 72. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचा, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचा. ही आमची बबिता ताई. तुला शोधत होते. कशासाठी आलात? वेतनसाठी. कशी थंडी? काश्मीर काश्मीर. महाराष्ट्रातील आपल्या महिलांसाठी काय निरोप आहे? बघूया आता काय देते पंतप्रधान आम्हाला. घेऊनच जायचंय. मोर्चाला येणं एवढं सोपं आहे का ताई? नाही. कशी गेली रात्र थंडीत? खूप थंडी, खूप थंडी. किती वाजलेत आता? आता 4 वाजले. 4 वाजता आम्ही स्टेशनवर. कोणत्या स्टेशनवर आहेत? न्यू दिल्ली. आता आम्ही जाणार आमच्या स्थानकावर. तिथे फ्रेश होऊन तयार होऊन मग मोर्चाची तयारी करायची आहे. आणि जंतर मंतरवर बघा ह्या सगळ्या ताई. 4 वाजलेले आहेत. आपली मुलं बाळं लेकरं घर सोडून सर्वांसाठी आपल्या 2 लाख महिलांसाठी 72 महिला बाहेर आलेल्या आहेत महाराष्ट्राच्या. आणि पूर्ण देशातून पूर्ण महिला तिथे येणार आहेत. आणि आपले मंत्री अन्नपूर्णा ताईला अन्न पुरेसं द्यावं ह्या आम्ही घोषणा करणार आहेत सगळ्या. तेव्हा आम्हाला ग्रॅज्युटी, पेन्शन हे सगळे मुद्दे आमचे मांडायचे आहेत. महाराष्ट्र सरकारने काहीतरी किडूक तरी वाढ दिली. पण दिल्ली सरकारने आम्हाला 2017 पासून 1 रुपया वाढवलेला नाही. आणि कामाचा भरमसाठ त्यांच्याकडूनच आहे. फेस कॅप्चर करा, KYC करा, हे करा ते करा. अंगणवाडी सेविका म्हणजे जादूची छडी वाटते. 12 वाजता माहिती पाठवली की 2 वाजता त्यांना माहिती पाहिजे. हे टाका ते टाका ते टाका. मानधन किती टाकतात आपल्याला?
आता लाज वाटायला लागली सांगायची. झाडू मारणाऱ्या बाया सुद्धा हजार रुपये कमवतात, बरोबर आहे का नाही? मग आपण किती कामं करतो, मग आपल्याला आपलं वेतन भेटलंच पाहिजे. एकच मांग शासकीय दर्जा, एकच मांग शासकीय दर्जा. आणि वेगवेगळ्या राज्यातून सगळ्या महिला आज येणार आहेत आणि चांगली तुमच्यासाठी बातमी आम्ही घेऊन येणार आहोत. म्हणून तुम्ही घर बसलेल्या महाराष्ट्रातील सगळ्या महिलांनी वसीमा काजी यूट्यूब चॅनलवर सगळ्यांनी या आणि तुमच्याला लाईव्ह अपडेट मी देणार आहे सगळ्या आज मोर्चात काय होणार आहे. आणि तुम्ही चांगला सकारात्मक विचार करा सगळ्यांनी. हे बघा तुमच्या ताया सगळ्या आपल्या आपल्या जिल्ह्याचं नाव सांगा. जिल्ह्यातून ये, कोणता जिल्हा ताई तुम्ही? नाशिक. आपल्या आपल्या जिल्ह्याचं नाव सांगा. ठाणे. हे बघा आमचे भाऊ आलेले आहेत. या सगळ्या महिलांना आम्हाला घेऊन सुरक्षा आमची यांच्यासाठी. जिल्हा मुंबई, पालघर. ताई कुठून आलात? मानकोर. ये हमारी लाल छडी घेतल्याशिवाय जाणार नाही अशी आमची सगळ्यांची माग आहे. किती त्रास आहे कामाचा. सर्व महाराष्ट्रातून आपल्याला ह्या महिला यूट्यूब चॅनलवर वसीमा काजी यूट्यूब चॅनलला बघत आहेत. तर तुमचा काय संदेश आहे आपल्या महिलांसाठी महाराष्ट्रातल्या? बोल. आमच्या समस्या आहेत की आम्हाला जे फारेस्ट वगैरे करायला दिलं आहे ते वन टाईम पाहिजे किंवा THRचं आहे ते पण एकदाच फोटो काढला पाहिजे त्याचा. शिवाय आम्हाला ते OTP येतो तो पण एकदाच आला पाहिजे. 2-3 वेळा OTP येतात त्याच्यामुळे पण आम्हाला प्रॉब्लेम होतो. शिवाय आमचा मोबाईल बदली झाला पाहिजे कारण मोबाईल हा काही कामाचा नाही. ह्याच्यामध्ये आम्ही काही काम करू शकत नाही. नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो. आम्हाला नवीन सिम पण अजून दिलेलं नाही आहे. 2 वर्ष झालं लोकांना सिम मिळालं पण आमच्या गोवडी चेंबूर प्रकल्पात सिम मिळालेलं नाही मोबाईलचं. आणि दुसरं असं की प्रत्येक कुठलीही योजना आली की आमच्यावर लादली जाते आणि त्याचा त्रास म्हणजे आम्हाला रात्री 2-2 वाजेपर्यंत काम करावं लागतं. किंवा सेविकेचं सुपरवायझरचं आम्हाला सतत फोन येतात किंवा मॅसेज येतो की तुम्ही ही कामं केलीच पाहिजेत. मग तुम्ही आम्हाला एवढा त्रास देता तर आमचा पगार पण वाढला पाहिजे. तसा आम्हाला मानधन न देता आम्हाला वेतन हवं आहे आणि आम्हाला शासनामध्ये घेतलं पाहिजे. कारण आम्हाला इन्सेंटिव्ह पण आम्हाला चुकीच्या पद्धतीने दिलेला आहे. तो आम्हाला आमचा पगार दिला पाहिजे, पगारामध्येच दिला पाहिजे. भत्त्यामध्ये आपली फसवणूक तर झालेलीच आहे. आणि FRSचा केस महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ कृती समिती मिळून न्यायालयात दाखल केलेलं आहे. न्यायालय ठरवणार आहे की FRS योग्य का अयोग्य. पण तुम्ही एवढी थंडी आहे आणि आता रात्रीचे 4 वाजलेले आहेत तर महाराष्ट्रातील महिला यूट्यूब चॅनलवर सगळ्या बघत आहेत तर त्यांच्यासाठी काय संदेश आहे तुमचा? मला एवढंच सांगायचं आहे की युनियन आपल्यासाठी लढते किंवा तुमचे जे कार्यकर्ते आहेत ते असे 2-3 दिवस प्रवास करतात. आपली मुलं-बाळं सोडून येतात. तुम्ही मुंबईमध्ये मोर्चा असेल तर मुंबईमधल्या मोर्चाला सुद्धा येत नाही. ही आपल्यासाठी खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि प्रत्येकाने युनियनला धरून चाला, युनियनची वर्गणी भरा आणि फी भरा आणि प्रत्येक गोष्टीत युनियनला मदत करा तरच तुम्हाला तिथं व्हॅल्यू येईल किंवा तुमचं काम पटापट होईल. नाहीतर कोणीही आपल्याला विचारणार नाही आणि आपला कोणी विचार करणार नाही. धन्यवाद. शिक्षकांनी 1 दिवस संप केला तर त्यांचे लगेच मागण्या मान्य होतात आणि आपण वर्षानुवर्ष तर आपल्या एक मागणी आम्ही मान्य करत नाही. कामाचा मोबदला नाहीच मिळत. कामं वाढत जातात. हे सगळे महाराष्ट्रातले बघा आमचे निलेश भाऊ. तुम्ही घर आपले सगळे आणि काम वगैरे सोडून सगळ्या महिलांसाठी आपल्या महाराष्ट्रातील 2 लाख महिलांसाठी हे सगळे झटत आहेत. भाऊ आज काय घेऊन जायचं आहे आपल्याला? आज महाराष्ट्रातून जवळजवळ 200 महिला या ठिकाणी आलेल्या आहेत आणि अखिल भारतीय कृती समितीच्या अंगणवाडीच्या वतीनं अनेक राज्यातले अनेक महिला या ठिकाणी आज याच्यामध्ये दिल्ली मंत्रालयावरती या ठिकाणी उतरलेल्या आहेत.
आजचा जो काही लढा जो आपला जो आहे तो लढा खऱ्या अर्थानं गेले 10 वर्षामध्ये राज्य केंद्र सरकारने जे आपल्याला मानधन दिलेलं नाही, वेतन दिलेलं नाही आहे, त्याच्यासाठीचा लढा आहे. त्याचबरोबर ग्रॅज्युटीच्या बाबतीमध्ये जे सुप्रीम कोर्टनी जो आदेश केलेला आहे त्याची अंमलबजावणी करावी याच्यासाठीचा खरा लढा आहे. त्याचबरोबर लहान मुलांना जो आहार पुरवठा केला जातो तो निकृष्ट दर्जाचा केला जातो. केंद्र सरकारने त्याच्या बाबतीमध्ये चांगल्या प्रतीचा आहार देण्याच्या बाबतीसाठी ह्या अंगणवाडीताई आज आपल्या लहान मुलांसाठी सुद्धा, लाभार्थ्यांसाठी सुद्धा त्या ठिकाणी लढण्याचा संघर्षाचा दिशा घेऊन या ठिकाणी आज दिल्लीमध्ये पोहोचलेल्या आहेत. त्याचबरोबर ज्या पोषण ट्रॅकरच्या बाबतीमध्ये देशभरामध्ये जी काही खळबळ उडालेली आहे आणि त्याच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका कर्मचारी मदतनीस यांना जो काही त्रास होतो आहे त्याच्यामधनं ज्या अडचणी निर्माण होत आहेत त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं दिल्लीमध्ये आज ह्या भगिनी उतरलेल्या आहेत. खऱ्या अर्थानं या देशाचे पंतप्रधान जे आहेत नरेंद्र मोदी साहेब यांना आमची विनंती आहे. त्याचबरोबर एक केंद्रीय मंत्री महिला बाल विकास खात्याच्या त्या ठिकाणी अन्नपूर्णा देवी आहेत, यांना आमची विनंती आहे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये आणि खात्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं उन्नती झाली पाहिजे, चांगल्या पद्धतीनं सेवा मिळाल्या पाहिजेत, चांगल्या पद्धतीने वेतन मिळालं पाहिजे. याच्यासाठीचा खरा हा आजचा लढा आहे. आणि आज आम्ही सगळेजण आत्ता वाजलेत कमीत कमी 4 वाजलेत, सगळ्या महाराष्ट्रातील आलेल्या ह्या भगिनी या ठिकाणी आहेत आणि या नवी दिल्ली स्टेशनला या ठिकाणी उतरलेल्या आहेत. महाराष्ट्रातील सर्व भगिनी ज्या घरी बसलेल्या आपल्या महिला आहेत सध्या, त्या ह्या यूट्यूब चॅनलवर सगळ्या घडामोडी तुम्हाला दाखवणार आहे. दिल्लीत आज काय होणार आहे आणि आपल्याला कशा महिला आपल्यासाठी रणरागिणी सगळ्या तुमचे प्रतिनिधी आपले मेहनत करत आहेत. तर तुम्ही घरबसल्या सकारात्मक विचार करायचा आहे आणि आपल्याला ग्रॅज्युएटी पेन्शन घेऊन जायचं आहे. हे आमच्या राजेश भाऊची एंट्री झालेली आहे आणि ते आमच्यासाठी दिल्लीला परमिशन घेण्यासाठी आले होते आणि सगळ्या महिला इथे आम्ही स्टेशनवर आज काहीतरी मिळूनच जायचं आहे. तर तुम्ही सगळ्या ज्या घरी बसलेल्या आहेत आमच्यासाठी सकारात्मक विचार करा. पेन्शन, ग्रॅज्युएटी सगळा मुद्दा घेऊन जायचा आहे आपल्याला. सगळ्यांनी तयारी हाय करा. थंडी खूप आहे आणि सगळ्या आपल्या महिला बघा कशा दिल्लीच्या आता रस्त्यावर उतरणार आहेत. मुंबई आझाद मैदानात आम्ही खूप मोर्चे केले पण त्याचा परिणाम फक्त आम्हाला महाराष्ट्र सरकारने काहीतरी वाढ दिली पण दिल्ली सरकारकडून 2017पासून आपल्याला वाढ झालेली नाही. आणि म्हणून आम्ही ही दिल्लीला मागच्या वेळेस राहुल गांधीजींशी मिटिंग झाली, याच्या आधी जंतर मंतरवर धरणे दिले पण या सरकारला काही आपलं पडलं नाही, फक्त कामाचा प्रेशर वाढलेला आहे. चलो हम सब हमारी यूनियन, हमारी यूनियन, हम सब मागण्या आपल्या नाही कुणाच्या, मागण्या आपल्या नाही कुणाच्या. अरे कोण म्हणतं देणार नाही. हे बघा हे सगळ्या महिला रात्रीचे 4 वाजलेले आहेत आणि हे आपल्या सगळे घर प्रपंच संसार सोडून आपल्या भगिनींसाठी आलेले आहेत. हे बघा ह्या सगळ्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या ठिकाणातून सगळ्या महिला हे बघा सर्व आपल्या अंगणवाडी कर्मचारी आलेले आहेत. तरी आता आम्ही पुढची घडामोड तुम्हाला दाखवणार आहे सर्व जिल्ह्यातून आलेल्या महिलांचं. तर तुम्ही यूट्यूब वसीमा काची बघत राहा लाईव्ह.